बीड हे नाव केवळ उच्चारलं तरी पहिल्यांदा मनात येतं तो म्हणजे ऊसतोड कामगारांचा जिल्हा. अति विकसित न होता अविकसित राहिलेला जिल्हा, दुष्काळग्रस्त जिल्हा, अवर्षणग्रस्त जिल्हा. या जिल्ह्यातील बीड विधानसभा क्षेत्राचं 1980 मध्ये प्रतिनिधित्व करणारे नगरपालिका सभागृहातून सुरुवात करून जिल्हा परिषद सभागृहाच्या माध्यमातून विधानसभागृहापर्यंतचा राजकीय प्रवास करताना स्वतःचं सामाजिक कर्तव्य निभावण्यासाठी शैक्षणिक संस्थेची निर्मिती करत लोकराज्य राजर्षी शाहू महाराज यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जीवनशैलीला आणि जीवन कार्याला आपला आदर्श मानत बीडकरांच्या काळजात कायमचं विराजमान झालेलं राजबिंड व्यक्तिमत्व आणि मनासारखा राजा आणि राजासारखं मन हे वाक्य तंतोतंत लागू पडणारं जनसामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे माजी आमदार राजेंद्रजी जगताप साहेब. त्यांनाच आज आपण प्रत्यक्ष भेटून बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. अनेकांच्या मनात प्रश्न आहेत आणि माझ्या माध्यमातून ते प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आलो. साहेब, मी असं ऐकलं, पाहिलं, अनुभवलं, काँग्रेस पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची राजकीय कारकीर्द तुम्ही सुरू केली आणि तिथून ते विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून तुम्ही पोहोचलात. असा नेमका कोणता क्षण होता की तुम्हाला वाटलं आता मागे फिरून जमणार नाही? बालपणीच मी पाहिलं, माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळं काँग्रेसची छाप माझ्या मनावर पडली. मी आता 7वी 8वीला असेल त्याच वेळेस यशवंतराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि देशाचे नेते यशवंतराव चव्हाण बीडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते. तेव्हापासून माझ्या मनात एवढी छाप पडली की आपण सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, राजकीय कार्यात सहभाग घेतला पाहिजे. म्हणून शाळेमध्ये असेल किंवा महाविद्यालयात असेल मी त्यांचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. बलबीर महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो, त्यावेळेस बलबीर महाविद्यालय विद्यार्थी संघटनेचा मी अध्यक्ष होतो आणि शाळेतसुद्धा ज्यावेळी मी शिक्षण घेत होतो प्रत्येक वर्षी नवीन वर्गात गेल्यानंतर वर्गाचा वर्ग प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे. यामुळं माझ्या जीवनामध्ये समाजकारण, राजकारण हे रक्तात भिनलेलं आहे आणि ते मी अजून कायम ठेवलेलं आहे. छान. आम्ही पाहतो आमदारकीचा काळ संपल्यानंतर सहसा लोक स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातच रमतात, पण तुमचा आमदारकीचा काळ संपून आता जवळपास 30, 35 किंवा 40 वर्षापर्यंतचा कालावधी संपला. आजही तुम्ही बीड जिल्ह्यातल्या विविध गावात जाता आणि तिथल्या लोकांचे गाऱ्हाणे ऐकता, समस्या ऐकता. या समस्या ऐकून घेणं संयमीपणाचं लक्षण आहेच आहे, पण ते इतरांना जे सोपं वाटत नाही ते तुम्ही सोपं कसं करता? मी माझ्या आमदाराच्या कार्यकाळामध्ये मी असंख्य कामं केलेली. माझ्या माहितीनुसार मला वाटतं माझ्या मतदारसंघात मी जे कामं केलेली आहेत त्यानंतर कोणत्याही आमदाराला माझ्या एवढे काम करता आले नाही. उलट त्या कामाचं पुनरुज्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक गावात ज्यावेळेस जातो त्यावेळेस मला लोक शक्ती देतात, आमदार साहेब म्हणतात. मी त्याला म्हणतो मी आता माझी आमदार आहे, आमदार साहेब नाही. परंतु ते म्हणजे आमच्याकरता आमदारच आहे. आम्ही तुम्हाला काम सांगतो, तुम्हाला भेटतो आणि तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जे कामं शक्य आहेत ते पूर्ण करतात. त्याबद्दल आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. मतदारसंघ बीड मतदारसंघ हा कदापिही तुम्हाला विसरणार नाही असं लोकांचं माझ्याबद्दलच्या भावना आहेत. तो मी जपण्याचा प्रयत्न करतो. जनता तुम्हाला तुमच्या मनातले आमदार मानतात हे खरंच तुमच्या राजकीय कारकिर्दीचं फार मोठं यश आम्ही सगळ्यांनी मानलं पाहिजे. आता तिसरा प्रश्न माझा असा आहे की राजकारण, समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मात्र तुम्ही शैक्षणिक उपक्रमामध्ये सुद्धा आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळ हे तुम्ही कार्यरत केलं. अर्थात अशा प्रकारचं शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन का करावं वाटलं आणि जनसामान्याला त्याचा सर्वदूर काय फायदा झाल्याचं तुम्हाला निदर्शनास येतं? शाहू फुले आंबेडकर तसेच स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे सांगणारे लोकमान्य टिळक यांची पुस्तकं मी वाचली आणि माझ्या मनात एक नवीन विचार आला की शिक्षणाशिवाय आपला देश मोठा होऊ शकत नाही. कारण की अनेक राष्ट्र शिक्षणामुळे पुढे आलेले आहेत. अनेक राष्ट्रामध्ये नवीन नवीन शास्त्रज्ञ निर्माण झाले. ज्यावेळेस आपल्या देशामध्ये शिक्षणाला सुरुवात झाली तर आपल्या देशात सुद्धा अनेक शास्त्रज्ञ तयार झाले
अब्दुल कलाम आझादसारखे, जयंत नारळीकर यांच्यासारखे. Right. त्यामुळं शिक्षणामुळे घडू शकतं. त्यामुळं माझ्या मनात सहज विचार आला आणि महात्मा गांधीचे जे होते समर्थक विनोबा भावे यांच्याबद्दल मला आस्था होती. कारण की लहानपणी ज्यावेळी भूदान चळवळ झाली होती त्यावेळेस बलभीम महाविद्यालयाच्या परिसरामध्ये मी माझ्या आईबरोबर त्या भूदानाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी विनोबा भावेच्या मागणीला प्रतिसाद दिला व भूदान केले. हा एक परिणाम हा एक विचार माझ्या पाठीमागे आला. म्हणून माझ्या संस्थेचं नाव मी आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळ हे ठेवलेलं आहे. साहेब तुम्ही मनकवड्या, खरंच माझा उपप्रश्न मला विचारण्याची तुम्ही संधी दिली नाही. मी म्हणणार होतो की वेगवेगळ्या संस्थे जे नावासाठी लोक संघर्ष करतात किंवा ठराविक दृष्टिकोनाने विचार करून संस्थेचं नाव ठेवलं जातं. तुम्हाला विनोबा भावेंचं नाव का द्यावं वाटलं असा अनेकांच्या मनातला जो प्रश्न आहे तो विचारण्यापूर्वीच तुम्ही उत्तर दिलं. खरंच तुम्ही जनतेच्या मनातले आजही आमदार आहात आणि तह आयात असणार आहात. आता बिडकर आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही लहान असल्यापासून तर जाऊ द्या, कदाचित आमच्या अगोदरची पिढी लहान असल्यापासून बीडला रेल्वे यावी किंवा झुकझुक झुकझुक आगीने गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी हे आम्हाला बीडला कधी पाहायला मिळणार असं स्वप्न पाहत पाहत अनेक लोकांच्या डोक्यावरचे काळे केस पांढरे झाले. पण आज 2025च्या मला वाटतं कालखंडात अनेक वर्षाचा स्वप्नपूर्तीचा क्षण बीडकरांना लाभला. ते बीडला रेल्वे आणण्यासाठीचा तुमचा संघर्ष आमच्या अगोदरच्या पिढ्या आम्हाला नेहमी सांगतात. अर्थात तो संघर्ष तुम्ही कसा केला आणि त्या प्रश्नावर तुम्हाला कोणाकोणाची भक्कम साथ लागली? बीड एक असा जिल्हा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, की बीड जिल्ह्याचं ठिकाण आहे परंतु रेल्वे नाही. आपण जर महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास केला, महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तर प्रत्येक जिल्ह्याला रेल्वे आहे, परंतु बीड जिल्हा हा रेल्वेपासून वंचित होता. अशी सर्व जिल्ह्यातील लोकांची मागणी होती. जिल्ह्याचं ठिकाण बीड आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे असणं आवश्यक आहे. म्हणून युवकाची बैठक आम्ही घेतली आणि त्या युवकाच्या बैठकीमध्ये नागरिक, स्वातंत्र्यसैनिक संघटना, शासकीय कर्मचारी संघटना अशा सर्व संघटना एकत्र आल्या आणि रेल्वे करता मागणी करणं ठरलं. परंतु रेल्वेची मंजुरी अनेक वर्षापासून होती, परंतु रेल्वेचं काम मंजूर होत नव्हतं. त्याला टेक्निकल मंजुरीची आवश्यकता होती. तत्कालीन पालकमंत्री स्वर्गवासी विमलताई मुंदडा यांना आम्ही पुढाकार घेऊन सांगितलं की तुम्ही देशाचे नेते शरद पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी संपर्क साधून आम्ही त्या ठिकाणी नागरिक, स्वातंत्र्य संघटना, नामदेवराव क्षीरसागरची संघटनेचे होते चंपावती पत्राचे, त्यांना भेटून या सर्व गोष्टी आम्ही मार्गी लावल्या आणि शेवटी दिल्ली येथे लालू प्रसाद यादव यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वेबद्दल बैठक झाली आणि त्या ठिकाणी पवार साहेब उपस्थित होते. पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की बीड जिल्हा महाराष्ट्रातील मागास जिल्हा आहे, त्या ठिकाणी आधुनिकीकरण झालं पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, म्हणून मी या रेल्वेला मंजुरी दिली पाहिजे, काम सुरू झालं पाहिजे. त्या बैठकीमध्ये लालू प्रसाद यादव तत्कालीन रेल्वे मंत्री यांनी मान्यता दिली, 500 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद झाला आणि विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री यांनी 500 कोटी रुपये मंजूर केले आणि रेल्वेच्या कामास सुरुवात झाली. याचं सर्व श्रेय मी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांना देतो. पण आता बीडला रेल्वे आली आहे, पण रेल्वे येण्यापूर्वी केवळ नैराश्याच्या माध्यमातून किंवा इथं काही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत हे लक्षात घेऊन माझ्या पिढीतले किंवा माझ्या अगोदरच्या पिढीतले अनेक होतकरू साक्षर तरुण आज पुणे, मुंबई, बँगलोर यासारख्या शहरामध्ये नोकरी मिळवण्याकरता धडपडतात. त्यांनी बीडमध्येच थांबावं यासाठी आजच्या सत्ताधाऱ्यांचं काय विजन असलं पाहिजे? याकरता बीड शहरामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये नवीन जे अभ्यासक्रम आहेत त्याबद्दल नवीन कॉलेजेस या ठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे. आता आपण पाहिलं जगामध्ये अत्यंत बदल होत आहेत, शिक्षणामध्ये बदल होत आहेत, शेतीमध्ये बदल होत आहेत, तसं शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. तर पुरोगामी विचारसरणी धरून या ठिकाणी नवीन पूर्वक शिक्षण महाविद्यालय निघावीत, ज्याचा उपयोग देशाला होईल, राज्याला होईल
आणि जागतिक लेवलला आपले मुलं त्या ठिकाणी जाऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतील आणि जिल्ह्याचं नाही देशाचं नव्हे जिल्ह्याचं नव्हे तर देशाचं नाव जगभरात पसरेल याकरता नवीन तंत्रज्ञानाची शिक्षणाची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच साहेब. साहेब, तुमच्यातला शिक्षणाच्या प्रती जागरूकता असणारा एक अत्यंत दृष्टा व्यक्ती मला तुमच्या या उत्तरातनं जाणवला. खरंच मला समाधान वाटतं तुमच्यासारख्या माणसाला भेटल्यानंतर, कारण असा एवढा सगळ्यांचा विचार करणारं एखादं व्यक्तिमत्व आजही कार्यरत आहे, तितक्याच ताकदीनं, तितक्याच उमेदीनं. पण हे मला विसरून चालणार नाही की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये खूप रमलात. मग आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय, तुमच्या राजकीय कारकिर्दीला घडवणारा अथवा बिघडवणारा माणूस आणि क्षण कोणता? पटवारी सर, राजकारणामध्ये अनेक हेवेदावे असतात आणि राजकारणामध्ये स्पर्धा असते आणि ह्या प्रत्येक गोष्टीला आपण समर्थपणे तोंड दिलं पाहिजे. राईट. विशेष करून आपण सांगितलं पाहिजे की राजकारणामध्ये जे प्रतिस्पर्धी असतात त्यांचे अनेक प्रकारचे विरोधक निर्माण होतात आणि ते आपलं व्यक्तिमत्व, आपलं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मला कधी वाटलं नाही तो राजकारणामध्ये ज्याच्या पाठीमागं लोकमत आहे, तो समाजाचे कामं करतो, तो सर्वांना घेऊन चालतो, अशा व्यक्ती पुढे आले पाहिजे. आणि तेच मी केलं म्हणून मी वयाच्या 27व्या वर्षी बीड जिल्ह्याचा आमदार होऊ शकलो. कारण की बालपणापासून माझ्यावर समाजकारणाचे आणि राजकारणाचे धडे वडिलांपासून मिळाले, देशाचे नेते यशवंतराव चव्हाण यांच्यापासून मिळाले आणि मी पुस्तक वाचत गेलो. पुस्तकामध्ये जे जे राष्ट्रीय पुरुष आहेत यांचासुद्धा मी अभ्यास केला. त्यामुळे मी घडत गेलो आणि समाजाला आपण कसं उपयोगी पडू याबद्दल मी सतत विचार करीत राहिलो आणि त्यामुळं माझ्याकडून अनेक लोकांना कामं मिळाली, अनेकाचे संसार मी उभे केले. परंतु कुणाबद्दलही हे जेव्हा ठेवलं नाही, जाणून कुणालाही विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. कुणी जरी विरोध केला असेल तो मी सहजतेने घेतलेला आहे. छान. याला म्हणायचं स्पोर्टी आउटलुक. पण साहेब, आज आपण पाहतो आहोत मागच्या 2-2.5 वर्षापासून आपल्या बीड जिल्ह्यातच नाही तर अख्खा मराठवाड्यामध्ये जातीय संघर्ष हा पाहायला मिळतो. यावर सर्व धर्मीय, सर्व जातीय घटकांना सोबत ठेवणारे आणि समान न्याय देणारे जगताप साहेब यांना आजच्या या वास्तविक परिस्थितीला पाहताना मनाला वेदना होतात की आणखीन काय वेगळ्या भावना आहेत? आपण जर आपल्या देशाचा इतिहास पाहिला, जवळजवळ 700 वर्ष राज्य मोगलांनी आपल्यावर केलं, त्यानंतर 150 वर्ष राज्य इंग्रजांनी केलं. परंतु ज्यावेळी देश जागृत झाला, महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून अनेक 50, 60, 70 वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये धर्मवाद, वंशवाद, जातीवाद नव्हता. परंतु या नदीच्या काळामध्ये 15, 20, 25 वर्षाच्या काळामध्ये जातीवाद वाढलेला आहे, धर्मवाद वाढलेला आहे. बरोबर. वास्तविक पाहता राष्ट्रीय एकात्मता ही जोपासायला पाहिजे आणि राष्ट्र अगोदर नंतर आपण सर्व हा विचार आपण विसरलेलो आहोत. त्यामुळं लहानपणापासून मी पाहतो या जिल्ह्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. परंतु ही जी सध्याची परिस्थिती आहे ती संपवायला पाहिजे. देशाकरता, राष्ट्राकरता जे स्वतः पुढे येतात अशाच्या पाठीमागं पुढे आलं पाहिजे. देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता हे वातावरण कायम राहिलं पाहिजे, तरच आपला देश खऱ्या अर्थाने समर्थ होईल आणि जागतिक पातळीवर आपले नवीन नाव उरलं जाईल असं मला वाटतं. तुमचे उत्तर ऐकून हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेशभाषा चाहे अनेक है, याचं स्मरण नकळत माझ्या मनावरही येऊन गेलं. आता आजच्या काळात आपण परत यायचा प्रयत्न करू की आजचं दोलायमान राजकारण पाहून नको ते राजकारण असा विचार करणाऱ्या क्षमतावान तरुण राजकारण्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, त्यामुळं घटनेने सर्वांना समान हक्क दिलेले आहेत. त्यामुळं राजकीय जीवनापासून आपण वेगळं राहू नये. कारण ते आपण जर तरुण वर्ग जर या राजकारणापासून आलेच राहिला तर देशाचं भवितव्य हे चांगलं होणार नाही. देशामध्ये ऐक्य ठेवण्यासाठी नवीन शक्ती पुढे आलं पाहिजे. नवीन शक्तीने घेऊन समाजकारण, राजकारण हा जो विषय आहे यामध्ये भाग घेऊन राष्ट्राला सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. त्यामुळं राजकारणापासून कुणीही अलिप्त राहू नये.
अभ्यास करून लोकांनी मतदान करावं, योग्य व्यक्तीला निवडून द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. वा. विवेकानंद नेहमी म्हणायचे, ज्या देशात तरुणांची संख्या जास्त असते त्या देशाचं भवितव्य उज्ज्वल असतं. तर तरुण राजकारण्यांना तुमचा हा संदेश नक्कीच हत्तीचं बळ देणारा ठरणार आहे. पण साहेब, अजून एका दशकानंतर बीडकर जनतेनं किंवा बीड जिल्ह्यातल्या जनतेनं तुमचं नाव कशासाठी प्रमुखपणे लक्षात ठेवावं असं तुमचं मत आहे? मी केलेले विद्यार्थी दशेपासून ते काम आहे त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी महाविद्यालयात शिकत होतो, 1972ला दुष्काळ पडला होता. त्यावेळेस बीड जिल्हा फी माफ आंदोलनाच्या विद्यार्थी कृती समितीचा मी अध्यक्ष होतो. 1974ला ज्यावेळेस मराठवाडा विकास आंदोलन झालं त्यावेळेस मराठवाड्यातून बीड जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जवळजवळ 10 दिवस बैठकी चालू होती. त्या बैठकीमध्ये मी प्रामुख्यानं अंबेजोगाई शहरामध्ये स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व्हावं ही मागणी लावून धरली. त्यानंतर कृषी विद्यापीठाचं सुद्धा कृषी विद्यापीठ झालं पाहिजे ही मागणी सुद्धा मी लावून धरली. अशा अर्थाने विद्यार्थी दशेपासूनच मी या क्षेत्रामध्ये काम केलं असल्यामुळं, जिल्ह्याचं प्रतिनिधित्व माझ्याकडे येत असल्यामुळं मी ह्या ठिकाणी रमलो आणि मला वाटलं की आपण यामध्ये भाग घेतला पाहिजे तरच जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. याकरता मी राजकीय सामाजिक दृष्ट्या आज इथपर्यंत काम करीत आहे आणि पुढेही करणार आहे. वा. विद्यार्थी दशेचा उल्लेख तुम्ही केला. विद्यार्थी दशेत नेमकं कोणत्या शिक्षकांनी अथवा पुस्तकांनी तुम्हाला घडवलं असं तुम्हाला वाटतं आणि समाजसेवेची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? ज्यावेळेस आपण विद्यार्थी दशेमध्ये असतो त्यावेळेस आपले खरे पालक आईवडील असतात, आपले आईवडील गुरु असतात. परंतु आपण ज्यावेळेस शाळेमध्ये जातो तर नंबर 2 अध्याय सुरू होतो. त्याच्यामध्ये शिक्षक हा आपला गुरु असतो. शाळेत असेल, महाविद्यालयात असेल, त्या ठिकाणी आपण शिक्षकांचं आणि महाविद्यालयीन सरांचं त्यांचं कॉलेज महाविद्यालयातील शिकवणं आपण काळजीपूर्वक ऐकतो. त्यांचे विचार आपल्या विचारामध्ये सामील, आपण ते विचारावर वागू शकतो का त्याचा अभ्यास करतो. आणि विशेष करून अभ्यास जर आपण त्यांच्या सरांच्या सूचनेनुसार केला, त्यांचं लेक्चर, त्यांचं वर्गात शिकवणं जर आपण मन लावून ऐकलं तर निश्चितपणे आपल्यामध्ये खूप बदल होऊ शकतात. आपण खऱ्या अर्थाने शिक्षण होतो असं वाटतं. त्याच्याबरोबरीने आपण लायब्ररीसुद्धा गेलं पाहिजे. लायब्ररीमध्ये विषयाला धरून पुस्तकं असतात, त्याचं वाचन झालं पाहिजे. त्यानुसार राष्ट्रपुरुषाचे, देशाची परिस्थिती, जगाची परिस्थिती या विषयावर सुद्धा अनेक पुस्तकं असतात, अनेक विचारवंत असतात, अनेक लेख असतात, अनेक कथा असतात. ह्या सुद्धा आपण वाचन केलं पाहिजे. त्यामुळं आपलं व्यक्तिमत्व घडतं. आपण जीवनात कसं वागावं याबद्दल या गोष्टी या पुस्तकातून आपल्याकडे पाहायला मिळतात. मला सध्याच्या काळात असं नाव ऐकलं आहे की अंबाजोगाई हे पुस्तकाचं गाव आहे आणि बीड हे गाव वर्तमानपत्राचं गाव आहे. तर हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. वर्तमानपत्रही आपण रोज वाचलं पाहिजे आणि पुस्तकं सुद्धा वाचले पाहिजे. तर बीड जिल्ह्यामध्ये असे 2 शहर आहेत, एक वर्तमानपत्राचं शहर आणि दुसरं पुस्तकाचं शहर. तर या दोन्ही गोष्टी मला आवडतात आणि त्या दृष्टीने समाजाने या दोन्ही गोष्टीचा आपल्या जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. येस, रिडेबल मेक्स रिडेबल. अर्थात वाचाल तर वाचाल, अन्यथा नको तिथं चावाल. साहेब, आपण सामाजिक क्षेत्रात काम करत असू की राजकीय क्षेत्रात काम करत असू किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करत असू, चांगल्या कामाला लोक बाधा आणण्याचा प्रयत्न करतात किंवा विशिष्ट लोक विशिष्ट अँगलनं आपल्याला विरोध करतात, टीका करतात. मग असा विरोध किंवा टीका तुम्हाला नक्कीच सहन करावी लागली असेल. त्या टीकेतनं आणि विरोधातनं तुम्ही कसं कणखर बनलात? एक तुम्हाला सांगतो पटाय सर की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपण ज्यावेळेस काम करतो ना त्याची नोंद जनतेने घेतलेली असते. विरोधकाची नोंद घेत नाही जनता. त्यांच्यापुढं आपण प्रॅक्टिकली काम केलेलं असतं. त्यामुळं लोक आपल्याला विसरू शकत नाही, जनता आपल्याला विसरू शकत नाही. वैयक्तिक काम असो किंवा सार्वजनिक काम असो, या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण या गोष्टी पाळल्या पाहिजेत. विशेष करून समाजकारणात, राजकारणात ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस 2 गोष्टी मी मुद्दाम पाळतो. प्रत्येकाला मान सन्मान देणं आणि संवाद चांगला ठेवणं. ह्या जर 2 गोष्टी कार्यकर्त्यांनी केल्या, समाजसेवकांनी केल्या किंवा राजकीय नेत्यांनी केला तर तो कधीच भाग पडत नाही. एक तर दुसऱ्याला मान सन्मान द्या
गोरगरिबाचे प्रश्न समजावून घ्या आणि संवाद चांगला ठेवा. या गोष्टी आपल्या जीवनात नक्कीच उपयोगी पडतात, याचं पालन मी करतो. अच्छा, तुम्ही राजकारणाचा उल्लेख केलात म्हणून मी आज पाहतोय, अवघा देश पाहतोय साहेब, राजकारणात तडजोड ही अत्यंत अत्यावश्यक बनली की काय, असं चित्र मागच्या काही दिवसात पाहायला मिळते. मग ही राजकारणातली तडजोड कितपत योग्य आहे? कारण तत्वांशी केलेली प्रतारणा ही आज तुम्हाला किती संयुक्तिक वाटते? आता तुम्ही परवा जी घटना झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये, 6 खासदार वेगळ्या पक्षात गेले. परंतु आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाने आपल्याला घडवलेलं असतं, त्या पक्षाच्या नेत्यावर लोकांनी प्रेम केलेलं असतं. अशा घटना महाराष्ट्रात यापुढे होऊ नयेत. मला तर असं वाटतं, पक्षांतर बंदी ही कायम केली पाहिजे, त्याला पळवाटा असू नये. बरोबर. एक पक्षाच्या चिन्हावर तो उमेदवार निवडून आला, पूर्ण 5 वर्ष त्याला पक्ष बदलता येऊ नये. अशी जोपर्यंत कायद्यामध्ये तरतूद होत नाही तोपर्यंत पक्षांतर बंदी ही खऱ्या अर्थाने तिचं फलित झालं असं म्हणता येणार नाही. त्यामुळं ही कायद्यामध्ये याचा बदल होणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या पक्षात निवडून येईल त्या पक्षात त्यांनी 5 वर्ष काम केलं पाहिजे, याचं समाधान लोकांना मिळेल आणि पक्षाच्या नेत्याला मिळेल. नक्कीच. म्हणजे क्रेडिबिलिटी ही मेंटेन केली पाहिजे, मग तो राजकारणी असो, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारा माणूस असो की सामाजिक क्षेत्रात काम करणारा माणूस असो. आता थोडासा खासगी प्रश्न विचारण्याची हिंमत करतोय, कारण समाजकारण, शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि राजकारण या त्रिकुटावर काम करताना आणि त्या त्रिकोणाचा समतोल राखताना कौटुंबिक सुखाचं गणित सुद्धा तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं सोडवलं. कारण आम्ही पाहतोय, अत्यंत सुसंस्कारित अशी तुमची मुलं आज समाजामध्ये प्रतिष्ठित म्हणून वावरत आहेत. मग हे कौटुंबिक सुखाचं गणित सोडवताना कोणतं सूत्र तुम्हाला मदत करणारं ठरतं? मी पहिल्या प्रथम कुटुंबाला म्हणतो. कुटुंब जर चांगलं असेल, कुटुंब पूर्ण शिक्षित असेल तर निश्चितपणे त्या कुटुंबामध्ये मतभेद होत नाहीत आणि त्याला बळ मिळतं. आणि विशेष करून लग्न झाल्यानंतर आपली धर्मपत्नी जी असते ती सुद्धा आपल्याला पाठीमागं उभं राहिली पाहिजे. आणि त्यामुळे सुद्धा आपण बाहेर काम करू शकतो, सर्वसामान्य जनतेला पूर्ण वेळ देऊ शकतो. ह्या गोष्टी ज्यावेळेस शक्य होतात त्यावेळेस कार्यकर्ता घडतो असं मला वाटतं. आता सर्वसमावेशक नेतृत्व कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचं आदरस्थान, आमचे कुटुंब प्रमुख, माजी आमदार, लोकनेते, आचार्य विनोबा भावे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि असंख्य लोकांना प्रेरणादायी असणारं व्यक्तिमत्व हे स्वतः जगताप साहेब माझ्या संवेदक त्यांच्या नजदीक येऊन, त्यांच्या समीप येऊन मला अत्यंत समाधानाचे क्षण या प्रसंगात लाभतायत. खरंच मी स्वतःला खूप लकी समजतो आणि आजच्या या दिलखुलास मुलाखतीला योग्य अशा पद्धतीच्या लँडिंग कडे न्यायचा माझा आता मनोदय आहे. आता शेवटचा प्रश्न मला साहेब तुम्हाला असा विचारायचा आहे की आज पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची संधी जर तुम्हाला मिळाली राजकीय क्षेत्रामध्ये, तर त्यासाठी तुम्ही तयार असणारच आहात, पण ती तयारी आणि भविष्यातली संधी मिळाली तर नेमका तुमचा स्टान्स आणि ग्लान्स हा काय असणार? राजकारणात आणि समाजकारणात ज्यावेळेस आपण काम करतो त्यावेळेस जो सामाजिकदृष्ट्या राजकारणात आणि आर्थिकदृष्ट्या काम करतो त्याच्या कर्मावर, त्याच्या कामावर समाज पाठीमागे उभा राहतो. होय. मागच्या काळातलं जर उदाहरण द्यायचं झालं, ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान होते, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला इंदिरा गांधीला पंतप्रधान केलं नाही, त्यांनी लाल बहादूर शास्त्रींना देशाचं पंतप्रधान केलं असं एका चिठ्ठीवर लिहून ठेवलं होतं. राजकारणामध्ये असा प्रचार केला जातो की घराणेशाही असते. घराणेशाहीला माझा विरोध नाही, परंतु पंडित नेहरूंनी आपल्या मुलीला करण्याऐवजी लाल बहादूर शास्त्री केलं. प्रत्येक व्यक्ती आपल्या कर्मावर, आपल्या कार्यावर त्या पदापर्यंत पोहोचतो. जसं आपली उंची कमी असते, लोक म्हणतात छोटी मूर्ती कीर्ती महान, तसं लाल बहादूर शास्त्रीने छोटी मूर्ती आणि कीर्ती महान, तसं पटवारी सर आपण सुद्धा छोटी मूर्ती आणि आपली कीर्ती महान होत राहू अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज आपण भेटलो ते असंख्य लोकांचे
तारणहार असंख्य लोकांना त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभा करण्याकरता अत्यंत कसोशीनं आणि निग्रहानं काम केलेल्या, दैवता समान असलेल्या आणि मोठ्या मनाच्या माणसाला आपण भेटलो. राज इंद्र, इंद्र राज आणि स्वर्गाचं सुद्धा आधिपत्य जे करतात, अशा माझ्या मनातल्या दैवताला मनोमन धन्यवाद देत मी आपणा सर्वांची रजा घेतो. आणि अभयांकित या YouTube चॅनलला आपण सर्वांनी लाईक करावं, बेल आयकॉन दाबावा आणि सबस्क्राईब करावं अशी मी आपणाला विनंती करतो. साहेब, या दिलखुलास चर्चेकरता आणि तुमच्या मनमुराद फटकेबाजी करता मी तुमचे मनोमन आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.